आपल्या महाराष्ट्रातला ह्यो एक असा कुंड आहे की त्याच्यात आंघोळ केल्यावर लोकांचे लग्न होते. या कुंडाबद्दल सगळी माहिती सांगतो, त्यासाठी आयडीला फॉलो करून घ्या आणि ज्याचं लग्न होत नाही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आज मी तुम्हाला एक अद्भुत कुंड दाखवणार आहे आणि त्यामुळे कमीत कमी अर्ध्या महाराष्ट्राचे लग्न होणार आहे. गाडीच्या टायराखाली लिंबू मिरच्या फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला. रस्त्याने जाता जाता आपल्या जेकीला सोबत घेऊन घेतलं. इकडे आमच्या सिरीजच्या शूटिंगचं काम चालू आहे, पण ते की या काकूला सहन झाली आणि आमच्या शूटिंगचा सगळा खेळ बैकून टाकला. तुमचा लाडका हर्षल वराडे ब्लॉगर तर होताच, पण आज सिनेमॅटोग्राफर बी झाला. एका हाताने ब्लॉग शूट करणं चालू आहे, दुसऱ्या हाताने सिरीज शूट करणं चालू आहे. गाईज, तुम्हाला आमची सिरीज कशी वाटली तेवढं मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि आतापर्यंत पाली नसेल तर पाहून घ्या लवकर. या बघा, इकडे आमची शूटिंग चालू आहे, पण या आदितीचे केस हवाने एवढे उडून माझ्या चेहऱ्याला लय लागू राहिले. आदितीचे केसाचा वार सहन करत 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 फायनली आम्ही भद्रा मारुतीला पोहोचलो. तुमच्यातलं कोण कोण दर शनिवारी भद्रा मारुतीला तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. मंदिरात आलो आणि बजरंग बलीचं दर्शन घेऊन घेतलं. आमच्या सिरीजचं काम शूट झालं आणि त्यानंतर मला असं माहिती पडलं की एक असा कुंड आहे की त्याच्यात स्नान केल्यावर लोकांचे लग्न होते. चला म्हणलं लगेच मी बी जातो, तुम्हाला बी दाखवतो की नेमका विषय काय. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येते भद्रा मारुती मंदिराजवळ एक असा कुंड आहे, त्याच्यात स्नान केल्याने तुमचं लग्न होऊन जातं. जर तुमच्या लग्नाला की अडथळे येत असेल तर ते दूर होऊन जातात. तर मग आता मला कमेंट मध्ये सांगा की या कुंडात आंघोळ करायला कोण कोण येऊ लागलं आणि ज्याचं लग्न नाही उरल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटू तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या.